नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत एका अशा चित्रपटाबद्दल ज्याने जगभरात खळबळ माजवली, पण आपल्या देशात मात्र तो अजूनही प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकला नाही। होय, मी बोलतोय संतोष या चित्रपटाबद्दल। एक असा सिनेमा ज्याने कान्स पासून ऑस्करच्या दारापर्यंत मजल मारली, पण भारतीय सेन्सॉर बोर्डाच्या अडथळ्यामुळे आपण मात्र तो बघू शकत नाही। मित्रांनो, ही कथा आहे एका सामान्य महिलेची, संतोष सैनी, जिचा पती एका दंगलीत मारला गेला। पतीच्या जागी तिला पोलीस दलात नोकरी मिळते आणि तिच्याकडे येते तिची पहिलीच केस, एका अल्पवयीन दलित मुलीच्या अपहरणाची। हा तपास तिला घेऊन जातो एका भयंकर सत्यापर्यंत। त्या मुलीवर बलात्कार झालाय आणि तिचा खून झालाय। ही कहाणी फक्त एका गुन्ह्याची नाही, तर आपल्या समाजातल्या खोलवर रुजलेल्या अन्यायाची आहे। दलित आणि मुस्लिम समाजावर होणाऱ्या छुप्या शोषणाचं, जात व्यवस्थेच्या आड लपलेल्या क्रूरतेचं हे भेदक चित्रण आहे, जे संतोष सैनी या लेडी कॉन्स्टेबलच्या नजरेतून आपण बघत असतो। मित्रांनो, हा चित्रपट ब्रिटन, युरोप, अमेरिकेतल्या प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलाय। कान्स फिल्म फेस्टिवल पासून ते ऑस्करच्या दारापर्यंत संतोषने सगळीकडे आपली छाप पाडली। जगभरातले समीक्षक याला भारतीय समाज व्यवस्थेचा खरा आवाज म्हणतात। हा चित्रपट ब्रिटिश इंडियन फिल्म मेकर संध्या सुरी यांनी दिग्दर्शित केलेला असून शहाना गोस्वामी यांची यात मुख्य भूमिका आहे। शहाना गोस्वामीच्या अप्रतिम अभिनयाचं या चित्रपटाचे डायरेक्टर संध्या सुरी यांच्या अचूक दिग्दर्शनाचं कौतुक होतंय। हा सिनेमा म्हणजे फक्त मनोरंजन नाही, एक आवाज आहे जो ओरडून सांगतोय की हे सत्य आहे या देशातलं, जे लपवल्या जातं। मित्रांनो, आपल्या समाजातल्या विषमतेला, अन्यायाला थेट डोळ्यात डोळे घालून प्रश्न विचारणारा सिनेमा आहे। परंतु भारतीय सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे। का? कारण या सिनेमात दाखवलंय ते सत्य, सत्याचा आवाज त्यांना अस्वस्थ करतो। दलित मुस्लिमांचं होणारं शोषण, व्यवस्थेतली क्रूरता, हे सगळं उघड पाडतंय। यांच्यावर होणाऱ्या अन्य अत्याचारांचं कशा प्रकारे नॉर्मलायझेशन केलं जातं, हे या चित्रपटात सूक्ष्मपणे दर्शवण्यात आलंय। समजा देशात एखाद्या ठिकाणी कुत्रा, गाय, हत्ती मारला जाणं आणि एखाद्या दलित आदिवासींच्या 15-16 वर्षाच्या मुलीचे लैंगिक अत्याचार करून तिची हत्या होणं। यात भारतीय लोकांमध्ये जनावरांसाठी अधिक संवेदनशीलता आणि हळवेपणा असतो, तर दुसरी घटना त्यांच्यासाठी अदखलपात्र असते। मग ते मोठमोठे सेलिब्रिटी पासून ते सामान्य माणसापर्यंत सर्व सारखेच। मित्रांनो, एकीकडे तथाकथित उच्च जातींच्या जात गौरवीकरण करणाऱ्या जाट सारख्या चित्रपटांना डोक्यावर घेतलं जातं, परंतु जाती व्यवस्थेचा क्रूर चेहरा दाखविणाऱ्या चित्रपटावर मात्र बंदी घातली जाते। मित्रांनो, हा तर निर्लज्जपणा आहे। पण मित्रांनो, सत्याला कोणीही दाबू शकत नाही। संतोष हा सिनेमा जगभरात पोहोचलाय आणि एक दिवस तो आपल्यापर्यंतही येईल। दलित, मुस्लिम आणि सर्व शोषितांच्या व्यथांचा आवाज असा दाबला जाणं शक्य नाही। संतोष आपल्याला विचार करायला भाग पाडतो, आपल्या व्यवस्थेतल्या षडयंत्रांना उघड पाडतो। हा सिनेमा आपल्या देशात प्रदर्शित व्हावा हीच माझी इच्छा आहे। या विषयावर तुमचं मत काय आहे, कमेंट्स मध्ये नक्की सांगा। आणि हो, असे सत्य उलगडणारे व्हिडिओज पाहायचे असतील तर माझ्या या मूवी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। या विषयावर तुमचं मत काय आहे, कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटू एका नव्या रिव्ह्यूसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।